नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या दुर्वा ॲस्ट्रो परिवारासाठी अत्यंत आनंदाचा आहे. एकीकडे आज गुरुपौर्णिमा, भारतीय संस्कृतीमधील गुरु-शिष्य परंपरेचा, ज्ञानाचा आणि कृतज्ञतेचा सर्वोच्च दिवस आणि दुसरीकडे आज आपल्या दुर्वा ॲस्ट्रोच्या प्रवासालाही 1 वर्ष पूर्ण होत आहे. या एका वर्षात आपण अजून संख्येने मोठं झालं नसू, परंतु ज्ञानाचा शोध, शास्त्रीय विचार आणि संशोधनाचा मार्ग मात्र सोडलेला नाही. या प्रवासात साथ दिलेल्या प्रत्येक दर्शकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तुमच्या विश्वासामुळेच हा प्रवास अधिक जबाबदारीने पुढे नेण्याची प्रेरणा मिळत राहील. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आपण एका अत्यंत गूढ आणि संशोधनात्मक विषयावर चर्चा करणार आहोत. कालपुरुषाच्या अंतिम टप्प्यात मानवजातीसमोर नेमके काय घडत आहे? गुरु आणि शनी यांच्या तत्वाचा आजच्या जागतिक घडामोडींशी काही संबंध आहे का? चला, या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. आता पहिल्यांदा कालपुरुष म्हणजे काय हे प्रथम बघूया. पराशरीय ज्योतिषात कालपुरुष म्हणजे संपूर्ण विश्वाचा सजीव आराखडा. 12 राशी ह्या केवळ आकाशातील 12 विभाग नाहीत. त्या सृष्टीच्या 12 अवस्थांचे प्रतिनिधित्व करतात. मेष म्हणजे आरंभ, वृषभ म्हणजे स्थैर्य, मिथुन म्हणजे संवाद, कर्क म्हणजे संवर्धन, सिंह म्हणजे तेज, कन्या म्हणजे व्यवस्था, तूळ म्हणजे संतुलन, तर वृश्चिक म्हणजे परिवर्तन, धनु म्हणजेच धर्म, अध्यात्म, मकर म्हणजे कर्म, कुंभ म्हणजे समाज आणि मीन म्हणजे पूर्णत्व. मीन म्हणजे विसर्जन, मीन म्हणजे समर्पण, मीन म्हणजे कर्मचक्राचा शेवट. परंतु निसर्गात शेवट हा अंतिम नसतो. प्रत्येक समाप्तीनंतर नव्या सृष्टीचा जन्म होत असतो. म्हणूनच मीन नंतर पुन्हा मेष रास सुरू होते. यालाच सनातन कालचक्र म्हणते. इथे महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. दाते पंचांगात दररोज पहाटे 5:30 वाजताची ग्रहस्थिती दिलेली असते. तक्ता दिलेला असतो. तुमच्यात लक्षात आलंय का कधी राशी 00 देऊन मेषेतील ग्रहांचे अंश कला व विकला दिलेले असतात. कधी मनाला प्रश्न विचारलाय की शून्यच का? तर याचा अर्थ त्या ग्रहाने मीन राशीचा संपूर्ण प्रवास पूर्ण करून नव्या राशीत प्रवेश केलेला आहे. हे केवळ ग्रहाचे स्थान नाही, ही सृष्टीतील एका चक्राची समाप्ती आणि नव्या चक्राच्या प्रारंभाची घोषणा आहे. मीन राशीत जे काही परिपक्व झाले, जे काही पूर्णत्वाला गेले, ते मेष राशीत नव्या स्वरूपात पुन्हा जन्माला येऊ लागते किंवा पुन्हा जन्म घेऊ लागते. हा कालपुरुषाचा शाश्वत नियम आहे. आता 2025च्या चैत्र शुद्ध प्रतिपदेकडे वळूया. आता आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा 2025 ची ग्रहस्थिती बघू. या दिवशी मीन राशीत सूर्य, बुध, शुक्र, शनी आणि राहू यांचा प्रभाव एकवटलेला होता. गुरु महाराज वृषभ राशीमध्ये होते, मंगळ मिथुन राशीत होता, तर केतू कन्या राशीत स्थित होता. ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ग्रहस्थिती होती. हे सर्वच ग्रह कन्या राशीतील केतूवर नजर ठेवून होते. कालपुरुषाच्या अंतिम राशीत अनेक ग्रहांचे एकत्र येणे
म्हणजे सृष्टी एखाद्या मोठ्या संक्रमणासाठी सज्ज होत असल्याचा संकेत मानावा लागतो. कन्या आणि मीन अक्षांचं गूढ काय आहे? कालपुरुषात कन्या आणि मीन या राशी एकमेकांसमोर आहेत. कन्या म्हणजे व्यवस्था, विश्लेषण, आरोग्य, लेखाजोखा, तंत्र, नियम. तर मीन म्हणजे समर्पण, विसर्जन, अध्यात्म, धर्म, अंतर्मुखता, अंतिम सत्य. केतू कन्या राशीत आणि अनेक ग्रह मीन राशीत असल्याने जुनी व्यवस्था स्वतःचे परीक्षण करत असल्याचे संकेत या रचनेत ब्रह्मांडाने किंवा जगन्नियंत्याने दिलेले असू शकते असं मी म्हणेन. जुन्या पद्धती, जुने विचार, जुनी आर्थिक रचना, जुनी सामाजिक व्यवस्था, जुनी धर्मव्यवस्था, जुनी धर्मरचना, जुने झालेले सर्व धोरणे यांचे पुनर्मूल्यांकन सुरू झालेले दिसते. यातून एक प्रश्न निर्माण मात्र होतो. शून्यवत म्हणजे नाश नव्हे, तर जुन्या स्वरूपाचा अंत होऊन नव्या स्वरूपाचा जन्म होणे. कालपुरुषाच्या मीन तत्वानुसार पुढील क्षेत्रात मोठ्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत दिसू लागलेले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था, बँकिंग आणि चलन प्रणाली, युद्धनीती, आंतरराष्ट्रीय संघटना, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण व्यवस्था, धार्मिक नेतृत्व, वैद्यकीय संशोधन, सामुद्रिक व्यापार, मानसिक आरोग्य, मानवी मूल्यव्यवस्था. ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणार नाहीये. हे सर्व घडता घडता 2031 हे साल उजाडणार आहे. तोपर्यंत आपण बघतच राहणार आहोत. परंतु तिची सुरुवात ही निश्चित झालेली दिसते. कारण आता 2017 पासूनचा आपण शनीचा प्रवास जर पाहिला तर 2017 मध्ये शनी धनु राशीत प्रवेशला होता. धनु म्हणजे धर्म, तत्वज्ञान आणि विचारसरणी. या काळात जगभर विचारांच्या ध्रुवीकरणाला अधिक स्पष्ट रूप आले. त्यानंतर शनी मकर राशीत आला. सत्ता, प्रशासन, अर्थव्यवस्थेची मोठी परीक्षा सुरू झाली. कोविड सारख्या घटनांनी संपूर्ण जगाची व्यवस्था बदलून टाकली. पुढे शनी कुंभ राशीत आला. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाला अभूतपूर्व वेग मिळाला. आणि आता शनी मीन राशीत आहे. म्हणजेच मानव जातीच्या आत्मपरीक्षणाचा काळ सुरू झालेला आहे. आणि इथेच 26 जुलै 2026 रोजी वक्री शनीचे महत्व आपल्याला समोर दिसून येते. 26 जुलै म्हणजे कालच शनी मीन राशीत वक्री झालेला आहे. वक्री शनी म्हणजे केवळ ग्रहांची गती उलटी दिसणे नव्हे, तो आत्मपरीक्षणाचा, पुनर्मूल्यांकनाचा आणि कर्मलेखाचा काल ठरतो. आज आपण जे कर्म करीत आहोत, जे निर्णय घेत आहोत, जे विचार समाजात रुजवत आहोत, जे विचार रुजवले गेलेले आहेत, त्यांची फळे पुढील काळात अधिक सुस्पष्टपणे आपणास अनुभवाला येतील. सत्कर्म केले असेल तर त्याचे स्थिर आणि शुभ परिणाम मिळतील. अन्याय, अधर्म, स्वार्थ आणि चुकीच्या तत्वांवर उभारलेली रचना असेल तर तिची कठोर परीक्षा सुरू होईल. वक्री शनी जणू प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतोय. आज तुम्ही जे पेरत आहात त्याचे फळ उद्या स्वीकारण्याची तयारी आहे का? आजच्या जगाकडे जर पाहिलं तर आजही रशिया युक्रेन संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही. मध्य पूर्वेतील तणाव,
आहे तसाच आहे. जागतिक अर्थव्यवस्था अजूनही स्थैर्य शोधत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी संस्कृतीवर नवे प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. मानसिक आरोग्य, अध्यात्म, पर्यावरण आणि मानवी मूल्य यावर पुन्हा नव्याने विचार सुरू झालेला आहे. ज्योतिषशास्त्र या घटनाचे थेट कारण ग्रहांना मानते, परंतु कालपुरुषाच्या दृष्टीने अशा संक्रमण काळात हे विषय अधिक प्रकर्षाने पुढे येताना दिसून येतात किंवा असं निरीक्षण मांडण्यास हरकत नाही. ह्यावरून ह्या 2017च्या काळापासून शनीच्या धनु राशी ते मीन राशीत मेषेत पदार्पण करेपर्यंत हा जो काळ आहे हा पुनर्रचनेचा आणि नवीन विश्वाचा आहे. हे मात्र दिसून येतं की ह्या काळामध्ये शनी वक्रीच्या 140 दिवसामध्ये प्रत्येकाला आपल्या कर्माची फलं हे ब्रह्मांड हा जगन्नियंता देणार हे निश्चितच आहे. म्हणून मित्रांनो, आपले कर्म सुधारा. गुरु दिशा दाखवतो. शनी कर्माची परीक्षा घेतो आणि कालपुरुष त्या कर्मांचे परिणाम योग्य वेळी प्रकट होतो. कालपुरुषालाच ज्योतिषशास्त्रामध्ये कालाला म्हणजेच दशा महादशांना परिणाम योग्य वेळी देत असतो. गुरुपौर्णिमेचा खरा संदेश केवळ गुरूंची पूजा करणे नाही, तर त्यांनी दिलेले ज्ञान आचरणात आणणे आहे. ज्ञानाला विनयाची जोड द्या, कर्माला प्रामाणिकपणाची जोड द्या, गणपतीला आपल्या मतीमध्ये विराजित करा आणि श्रद्धेला मात्र विवेकाची जोड द्या. याच मार्गाने गुरुची कृपा आणि शनीचा आशीर्वाद दोन्ही प्राप्त होतात. पुन्हा एकदा आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि दुर्वा ॲस्ट्रोच्या या एका वर्षाच्या प्रवासात आपण सहभागी झालेल्या प्रत्येक दर्शकाचे मनपूर्वक आभार. चला, पुढील वर्षातही आपण ज्योतिषाकडे श्रद्धेपेक्षा अधिक शास्त्र, परंपरेपेक्षा अधिक संशोधन आणि भविष्यकथनापेक्षा अधिक तत्वज्ञान या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.